यंदाची गणपती विसर्जन मिरवणूक तुम्हाला पाहता आली नाही, हरकत नाही, आम्ही दाखवतो ना, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मानाचा पहिला कसबा गणपती पालखीत विराजमान होऊन निघाला तेव्हा रांगोळ्या, फुलांची उधळण, ढोल ताशा पथकांनी त्याचे स्वागत केले। तांबडे जोगेश्वरी गणपती बाप्पांच्या मिरवणुकीत गजारूढ छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती। याशिवाय संबळाचा खेळ बघत रथात बसलेली देवीची प्रतिकृती होती। मिरवणुकीत ताल पथकाने श्री विष्णूच्या वराह अवताराची संकल्पना देखील सुंदर साकारली होती। गुरुजी तालीम मंडळाने गुलालाची उधळण करीत शिवशंकराच्या प्रतिकृतीचा फुलांचा रथ सजवला होता। तुळशीबाग मंडळात स्वरूपवर्धिनी पथकाने पारंपरिक वाद्य नि साहसी खेळाची प्रात्यक्षिके सादर केली। केसरीवाडा मंडळात स्वराज्य पथकाने आठवणीतला पोस्टमन ही थीम साकारली होती। बाप्पाची पालखी भव्य रथात विराजमान होती। पुणे महानगरपालिका मंडळाचा स्वच्छतेचे महत्त्व सांगणारा रथ होता। जिलब्या मारुती मंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याचा आनंदोत्सव साजरा केला। हुतात्मा बाबूगेनू मंडळाने उत्तराखंड येथील भवानी शंकराचा महामंदिर रथ सजवला होता। श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे बाप्पा सुवर्ण रथात आरूढ झाले होते। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांचा गणनायक रथाने लाईटच्या झगमगाटात डोळे दिपून गेले होते। अखिल मंडई शारदा गणपती बाप्पा भव्य नि सुंदर अशा हायड्रॉलिक जहाजेवर स्वार झाले होते। शनिपार मंडळाने तर भव्य देव मासा बाप्पांचे सिंहासन म्हणून बनवला होता। याखेरीज टिळक रोड सार्वजनिक मंडळ, राजर्षी शाहू महाराज मंडळ, साने गुरुजी मित्र मंडळ, खजिना विहीर मंडळ, मुठेश्वर मंडळ यांचे रथही फार सुंदर होते। इतर बाकीच्या मंडळांनीही बाप्पाला छान छान रथांमध्ये विराजमान करून निरोप दिला। ज्यांना बाप्पाची विसर्जन मिरवणूक पाहता आली नसेल त्यांना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा आणि हो, परमाबोली पेजला फॉलो करायला विसरू नका। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।